नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आता आपण काय करतोय की एक नवीन सिरीज सुरू करतोय। एक्झाम डेट जी आहे आपली पुढची MPSC राज्य सेवा प्रिलिम्स जी 28 सप्टेंबर रोजी आहे, 27 किंवा 28। तर त्यासाठी आपण ही नवीन सिरीज सुरू करतोय। याच्यामध्ये आपण जेवढे जास्तीत जास्त लेक्चर घेण्याचा प्रयत्न घेता येतील तेवढे लेक्चर्स आपण याच्यामध्ये आता घेणार आहोत। तर आज आपण बघणार याच्यामध्ये सायन्सचा सिलेबस, आणि सायन्सचा सिलेबस शिकवण्यासाठी तुम्हाला अमर सर शिकवणार आहेत। त्यांचं मी एक्सप्लेन करतो पुढे। तर हां, आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे राज्य सेवाचा जो विज्ञानचा अभ्यासक्रम आहे पूर्व परीक्षेसाठी, ठीक आहे। तर याच्यात बघणार आहे, आणि हे आहेत आपले अमर सर। हे तुम्हाला यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे सायन्समध्ये, 3 ते 4 वर्षांपासून ते शिकवतात। आताही ते स्कूलमध्ये टीचर म्हणून आहेत, 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सायन्स शिकवतात। आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सायन्समध्ये तर बघितलं आपण तर कुठल्याही आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये 8वी ते 10वी किंवा 8वी ते 12वी पर्यंत सायन्स आहे। तर त्यासाठी आपल्याला यांचा एक्सपिरियन्स जो आहे यांचा त्याचा आपल्याला बेनिफिट करून घ्यायचा आहे। तर हे तुमचे सगळे लेक्चर्स यूट्यूबवरती तेच घेणार आहेत, ठीक आहे। आज आपण फक्त याच्यामध्ये सिलेबस बघणार आहेत। तर याच्यामध्ये सिलेबस जर बघितला आपण तर 10वी स्तरावरील सामान्य विज्ञान, आपण आता तेच बोलत होतो, 10वी पर्यंत जो आहे जो सिलेबस आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी चालू घडामोडी ज्या आहेत त्या याच्यामध्ये बघायच्या आहेत, ठीक आहे। म्हणजे करंट अफेअरमध्ये, तर याच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये पण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात सायन्समध्ये, आपल्याला माहिती आहे। त्यानंतर पर्यावरणशास्त्र आणि चालू घडामोडी ह्या विज्ञान संदर्भातील। आता हे विज्ञान आणि तंत्रज्ञान, जसं की आत्ताच बघितलं आपण फिजिक्स आणि रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले, ते कोणाला मिळालेत, असे जे काही प्रश्न असतात तर ते हे विज्ञान संदर्भातल्या ह्या चालू घडामोडीमध्ये येतात। तर अशा प्रकारे आपल्याला हे एक बेसिक ओव्हरव्ह्यू सांगितलं तुम्हाला। आता डिटेलमध्ये बघू भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे। तर गतीचे नियम, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, त्यानंतर प्रकाश, परावर्तन, अपवर्तन, मानवी डोळा, त्यानंतर ध्वनी आणि त्याचे गुणधर्म, उष्णता, तापमान, विद्युत व चुंबकत्व, नंतर बल, दाब, ऊर्जा आणि स्रोत। आता हे कसं आहे की मराठीमध्ये म्हणून काही लोकांना हे होतं, पण सर जेव्हा तुम्हाला शिकवतील त्यावेळेस मराठी प्लस इंग्लिशमध्ये शिकवणार, ठीक आहे। म्हणजे ज्याला जे कम्फर्टेबल आहे त्याने त्याचं नोट डाऊन करून घ्या, तुम्ही नोट्स काढून घ्या सर शिकवताना, आणि ज्याचं तुम्हाला बेनिफिट घेता येईल म्हणजे तसा। त्यानंतर रसायनशास्त्र जर बघितलं तर मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे, त्यानंतर अणुरचना, आयन अणु म्हणजे आपण ज्याला ॲटम म्हणतो, ठीक आहे। त्यानंतर त्या ॲटमचे स्ट्रक्चर कसं असतं हे सगळं आपण बघणार आहे। त्यानंतर आम्ल, क्षारक आणि मीठ याचाही अभ्यास आहे आपल्याला। त्यानंतर रासायनिक प्रतिक्रिया व समीकरणे, धातू व अधातू, कार्बन संयुगे, त्यानंतर दैनंदिन रसायनशास्त्र जसं की साबण आहे, डिटर्जंट आहे, मग ह्याच्यामध्ये काय काय ते कुठले फॉर्म्युले होतात, बेसिक गोष्टी ज्या आहेत आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या त्या आपण इथं बघणार आहे। त्यानंतर इथे जर बघितलं तर ही आपली RTOM 2025ची बॅच आहे। तर ही आपली बॅच सुरू झालेली आहे ऑलरेडी, ठीक आहे। ऑलरेडी 20 ते 25 लेक्चर्स ह्याच्यावरती आहेत। तर ही नवीन बॅच आहे पूर्णतः, जर कोणाला जॉईन करायचं असेल तर करू शकता, ठीक आहे। 1 जूनपासून आपण म्हणू शकतो स्टार्ट झाले 2025। तर हे आपलं ॲप आहे करियर अकॅडमी प्ले स्टोअरवरती। जर तुम्हाला सर्च करून सापडत नसेल तर या व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, ॲप डाउनलोड करू शकता, आणि तुम्हाला इथे ही बॅच दिसून जाईल। तर ही बॅच तुम्ही इथे जाऊन डाउनलोड करू शकता। आता ही इंटिग्रेटेड बॅच असणार आहे, सगळं पूर्ण सिलेबस जो असणार आहे मेन्ससाठीचा हा या बॅचमध्ये असणार आहे। आणि प्रीसाठी जे आहे ते आपण ऑलरेडी यूट्यूबवर सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी फ्रीमध्ये घेतलेले आहेत, ऑल सब्जेक्ट्स ऑलरेडी याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत, तर तुम्ही ते पण बघू शकता। त्यानंतर तुमचे PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ तर आहेतच, रेकॉर्डेड असणार आहे हे व्हिडिओ तुम्हाला 1 वर्षासाठी याची मुदत असणार आहे। त्यानंतर मंथली टेस्ट सिरीज आहे, वीकली 4 ते 6 आवर्स लाईव्ह लेक्चर असतील, आणि MPSC कंबाईनचं गायडन्स असेल, म्हणजे जे आता टेक्निकल विद्यार्थ्यांना थोडंसं अडचणी असतात त्याच्यामध्ये, बरोबर। तर ते पण तुम्ही बिंदास आपल्याला विचारू शकता। जर तुम्हाला काहीच नाही समजलं तर हा माझा पर्सनल नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, ओके। आणि शेवटच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं विज्ञानच्या अभ्यासक्रमामध्ये, तर हे जीवशास्त्र म्हणजे आपण बायोलॉजी याला म्हणतो, जसं की पेशींची रचना, त्यांचं कार्य, ऊती, अवयव प्रणाली, पोषण, श्वसन, विसर्जन, रक्ताभिसरण संस्था आहे ती बघायची, याच्यामध्ये मज्जा संस्था आहे, प्रजनन, अनुवांशिकता, ठीक आहे।
आरोग्य, रोग, पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान हे बेसिक टॉपिक्सचे मी तुम्हाला हेडिंग दिले. ह्याच्यामध्ये डिटेल सिलेबस आणि काय काय करायचं एक्झॅक्टली, कोणते कोणते प्रश्न करायचे, महत्त्वाची माहिती, महत्त्वाच्या नोट्स सगळं तुम्हाला आम्हाला सर देतील. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान चालू घडामोडीच्या बघितलं आपण, जसं की इस्रोच्या काही घडामोडी आहेत, उपग्रह आहे, अंतराळ मोहीम कोणती कुठल्या देशाने राबवली असेल तर ती आहे. त्यानंतर अणुतंत्रज्ञान, संगणक, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, आधुनिक संशोधन आणि शोध. त्यानंतर शासकीय योजना जसं की डिजिटल इंडिया आहे, त्याच्यासारख्या ज्या काही अजून ज्या योजना आहेत तर ह्या योजनांबद्दलची माहिती, हे सगळं आपल्याला लक्ष ठेवायचे चालू घडामोडींमध्ये. तर हे पण सगळं तुम्हाला आपण आपल्या पेड ग्रुपमध्ये किंवा आपले जो काही MPSCचा ग्रुप आहे तर तो कुठला ग्रुप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही तिथे जाऊन काय करू शकता, जॉईन करू शकता आणि ह्या सगळे अपडेट तुम्ही तिथं घेऊ शकता. आता याच्यातले जे काही मुख्य परीक्षेसाठी जे अति महत्त्वाचे घटक आहेत ते फक्त इथे दिलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरण आणि ऊर्जा स्रोत, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि ज्ञानतंत्रज्ञान, भारतीय वैज्ञानिकांचे योगदान, आपत्ती व्यवस्थापन वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्य, स्वच्छता, पोषण हे जे काही याच्यासाठी जे शासकीय उपक्रम राबवले जातात, शासकीय उपक्रम, तर ह्याची माहिती ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणजेच काय की फक्त एवढंच करायचं का मग मुख्य परीक्षेसाठी, तर नाही. आतापर्यंत जो सिलेबस सांगितला तो पूर्ण आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशनल हा सर्व सिलेबस, बरोबर, हा सर्व असणार आहे तुम्हाला सायन्ससाठी, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे. तर हे माझा नंबरचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता इथं किंवा तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता बॅचसाठी. तर समजलं. तर हे होतं सायन्सचा जो काही पूर्व परीक्षा असणार आहे MPSC राज्यसेवाची 27 सप्टेंबर 2025 रोजी, तर त्यासाठीचा हा सिलेबस आहे. तर तुम्ही कोणाला काही डाऊट असतील, याच्यामध्ये काही चुकीचं वाटत असेल किंवा डेट वगैरे चुकीची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करेक्ट डेट सांगू शकता, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना याच्यामध्ये हेल्प होईल. आता तुमचं पुढचं जे लेक्चर असणार आहे याच्यामध्ये सायन्सचं, तर ते अमर सर स्टार्ट करतील उद्यापासून. तर तुमचं उद्या पहिलं लेक्चर होईल सिलेबसनुसार. ठीक आहे. चला, ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच अँड गुड नाईट.